रोज चहा पिणारे मी मात्र आज पारंपरिक नाश्ता बनवत होते धपाटे. त्यासाठी मी आधी मिक्सरमधून हिरव्या मिरच्या, जिरं, लसूण बारीक करून घेतलं. त्यामध्ये कोथिंबीर, हळद, मीठ घालून छान असं पीठ मळून घेतलं. आणि आता मला बनवायची आहे चटणी. तर जो हिरव्या मिरच्याचा ठेचा असतो शेंगदाण्याचा, त्यामध्ये मी दही घालून घेतलं. ह्याने अजून छान लागतं धपाट्यावर. नुसतं आपण दही घेतलं तरी चालतं, पण ह्याने अजून छान टेस्ट येते. आणि आता मला धपाटे बनवायचे आहेत, तर हे कपड्यावरती बनवावं लागतं. आधी सगळ्यात तर कपड्यावरती पाणी मारून घ्यायचं ओले, आणि त्यानंतर बोटानेच करायचं. आणि जास्त मोठे पण नाहीत, मीडियम साईजमध्येच सगळे बनवायचे आहेत. तर ह्याला तेलही जास्त लागतं. आपण टाकलं की तेल साईडने सोडून घ्यायचं, त्यामुळं छान असं गोल्डन लालसर कलरमध्ये भाजलं जातं. आणि हे टेस्टला तर खूप छान असतं. आणि आता मी असे सगळे धपाटे करून घेतले. पण हे जे पीठ आहे धपाट्याचं, ते मात्र मला माहीत नाही कसं बनवलं आहे ते. कारण सगळे धपाट्याचं पीठ, असे काही पीठ असतात वेगवेगळे मसाले, हे आपले रिस्कची कामं मी काय कधी करत नाही. ही माझी आई सगळे मला पाठवून देते. तर ह्या दोघांनी नाश्ता छान एन्जॉय केला आणि मीही. त्यानंतर माझं पार्सल आलं होतं. संडे आहे तर, आणि जे आपल्या ट्रेंडिंग रील्स असते तसं आहे क्लिपसुद्धा ट्रेंडिंग निघला आहे. तर आम्हाला जायचं आहे फिरायला. त्यानंतर ह्या दसऱ्यामध्ये गाय येली होती, तिला ही पिल्लू झालं आहे. ते आता खूपच मोठं झालं आहे. आणि दिवसभर इथं अशा गाया चरत असतात. काय खात्यात माहीत नाही. मी तर सारखं त्यांना पाहून विचार करते, ह्याने मका गवती घास कधी खाल्ला असेल का बरं. आणि दिवसभर अशाच चरत असतात सोडलेल्या. आणि त्या घरी जातात, कधी इथंच राहतात. तर त्यानंतर आता मला जायचं होतं डीमार्टला. तर डीमार्टला कशाला जायचं आहे मला, फक्त तांदूळ आणण्यासाठी. तर ही पार्लेजी कितीही ट्रेंडिंग बिस्किट आली तरी ही पार्लेजीच खायचा हा माझा हट्ट असतो. आणि मी तर ठरवलं आहे आज, फक्त घरून म्हणजे पक्क ठरून आले आहे की आपल्याला तांदूळच घ्यायचा आहे. त्याच्याशिवाय एकाही वस्तूला हात लावायचा नाही, कारण डीमार्टला आला की हात काय शांत बसत नाही. त्यानंतर म्हटलं चला आला आहे ते सगळीकडे चक्कर मारून यावं. तर इथं 2 सेक्शन आहेत आमच्या इथं, जे डीमार्ट आहे तिथं. तर वरती गेले, वरती एक चक्कर मारली, खाली आले. त्यानंतर आम्ही बिल करायला गेलो. आणि आज जसं मी ठरवलं होतं येतानीच की आपण जे वस्तू आणायची आहे तेवढीच घ्यायची. त्यामुळं फक्त तांदूळ घेतले आणि मला आता घरी जायचं आहे. तर हे थंडीमध्ये कोण आईस्क्रीम खातं, पण मी खाते. आणि आम्हाला साहित्य घ्यायला आले होते कामावरून येतानाच, आणि त्यांच्याकडे दिलं. त्यानंतर मी पाणीपुरी खायला गेली, पाणीपुरी खाल्ली. आणि आता जायचं आहे घरी. तर आमचा सर्व आहे ना, तो संध्याकाळी असा गाडी शिकत असतो. त्याला माहिती, जर ही गाडी शिकली तरच मम्मी नवी गाडीला हात लावून देणार. तर त्याचं रोज ही ट्रेनिंग चालू असते गाडी शिकायची. त्यानंतर मीही घरी आले. आणि आज आमच्या आरोचा बड्डे होता, तर त्याच्यासाठी केक त्याने आम्हाला आणून दिला होता, कारण मी यूज तर बड्डेही झाला. आणि ही बेडरूम आम्ही जास्त यूज करत नाही, त्यामुळं अशीच पडलेली असते. तर ह्याचाही थोडा आज मी कव्हर केला. म्हणलं मुलं ती वापरतील, थोड्या वेळ बसता यायला त्याला होईल. आणि ही जो आमचा गुड्डू RJची रील्स पाहतो, ते पाहून मागवलेला हा व्हिडिओ गेम.